केईएमच्या मेडिकल रिपोर्टच्या पेपर प्लेट तयार करण्यात आलेल्या आहेत। रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार आपण या क्षणी पाहतोय। रद्दीच्या पैशांचा हव्यास कशा करता हा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत फेकण्यात आले आणि त्या रद्दीच्या पेपर प्लेट तयार करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी 6 जणांना आता काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे 3-3 वाजलेले आहेत। म्हणून तुम्ही म्हणालात की जे महत्त्वाची कागद कॉन्फिडेन्शियल कागद ही कचऱ्याच्या ह्याच्यात पाहायला मिळाली, त्याची कारणच ती आहे। पुढे व्यवस्था संपलेली आहे आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो। कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले। आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत। त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। हे असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी एवढी? आणि जर ऑफिशियली झाली असेल, महानगरपालिकेला काय भीक लागली आहे रद्दीत विकायला या सगळ्या गोष्टी? हा आमचा केएमचा जो लोगो आहे या सगळ्या गोष्टी हिंकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही। त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते। कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाळनी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। एवढा आज जो काय रुग्ण सेवेचा जो खर्च आहे एवढा भयानक वाढलेला आहे, परंतु हे रुग्णाच्या जीवाशी खेळतात, पूर्ण सिस्टीमशी खेळतात आणि आपण लाखो रुपये पगार घेत असताना या उणीवा जाणीव बुजून ठेवल्या जात आहेत। या उणीवांमधला कारणीभूत AMC आहेत। म्हणून मंत्र्यांना आम्ही आग्रह मागणं करणार आहोत आणि मंगळवारी आदरणीय मंत्री महोदयाची बैठक लावतील। या बैठकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।